जय गुरुदेव. जय गुरुदेव. छान ऐकू आलं. हा, चला सांगा. गुरुदेव म्हणतात की जो आत्मज्ञानी आहे त्यामध्ये पराया आणि अपना ऐसा भेद नहीं रहता. आत्मज्ञानी रहने से ममत्व बढ़ जाता है असं गुरुदेव म्हणतात. यामध्ये कधी कधी आश्चर्य सांगतात की शरीर एक आणि डोके दोन अशा प्रकारचा संयमी बच्चा पैदा होतो, परंतु अशा प्रकारचं आश्चर्य कधी कधी घडत असतं असंही गुरुदेव म्हणतात. त्याचबरोबर असं भक्ताकडून असा प्रश्न विचारणा केला की अध्यात्म और धर्म ये क्या है. गुरुदेवाने उत्तर दिलेलं आहे की धर्म एक प्रकारची अनुभूती आहे, चेतना आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला की आत्महत्या और समाधी या दोन गोष्टीतला फरक गुरुदेवाने सांगितला की आत्महत्या अलग है और समाधी अलग है. उदाहरण ज्ञानेश्वराचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. आत्महत्या खुद को तकलीफ सहन करना, त्याग ये करना, ऐसी बात आत्महत्या की है. शरीर को तकलीफ देना ये बात अलग है असं गुरुदेव म्हणतात. त्यानंतर आपल्यामध्ये जे आत्मज्ञान आलेलं आहे ते प्राणायाम ध्यानामुळे आलेलं आहे आणि प्राणायाम ध्यानामुळेच आपली प्रगती झाली आहे. जर आपण प्राणायाम ध्यान जर केलंच नसतं तर आपल्यामध्ये प्रगती होऊ शकली नसती. आणि म्हणून वर्तमानामध्ये आपण शुद्ध चेतना असून सुद्धा कुठेतरी बंधनामध्ये अडकून पडलो असतो. बंधनामध्ये अडकून पडत नाही याचा अर्थ आपण वर्तमानामध्ये निर्दोष अशा प्रकारचं जीवन आपण जगतो आहोत, असा अनुभव आपण घेतो आहोत असं गुरुदेव या ठिकाणी म्हणतात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. चला अजून. अजून सांगा. मी गाडीवर होते सर, पूर्ण ऐकले नाही. मी तुमचं विवेचन ऐकते. ठीक आहे, बाकीच्या सांगा. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये आपण त्यांना राग येत होता, तर त्याच्यामध्ये ते प्रगती करतायत का कसं करतायत ते बोलले. तर त्यांनी जेव्हा ध्यान प्राणायाम करायला लागले आणि सोडून द्यायला शिकले तेव्हा त्यांची ती प्रगती वाटचाल ही प्रगती होत आहे म्हणून सांगितले. ओके. दुसरे सांगा अजून. कालचा संदर्भ काय होता? सांगा. सुंदरता आत्मा का स्वभाव है. सुंदरता आत्मा का स्वभाव है और आकर्षण बढ़ जाता है. ये बचपन से ही और यौवन में भी आकर्षण बढ़ जाता है. त्या ठिकाणी एखाद्या सुंदर स्त्रीचे मौज जर झाली तर त्या ठिकाणी आपण तशा प्रकारचं हे करू शकत नाही, असंही गुरुदेवांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं.
शरीराच्या कुठल्याही अंग असेल तर त्याला हीन आपण मानायचं नाही, असे गुरुदेवांनी सांगितलं. सुप्रियाताई तुम्ही सांगा. गुरुजींनी सांगितलं की सौंदर्य हे शरीरामध्ये नाही तर चैतन्यामध्ये आहे. व्हेरी गुड. चैतन्य. चेतना में सौंदर्य है ना. तिथे उदाहरण सांगितलं की एखादं मृत शरीर आहे तर त्याच्यासोबत आपण संभोग करल का? नाही करत. का नाही करत? कारण चैतन्य नाही त्याच्यामध्ये. म्हणजेच याचा अर्थ सौंदर्य कुठे आहे? चेतनेमध्ये सौंदर्य आहे. शरीराच्या अंगामध्ये सौंदर्य कुठून आलेलं आहे? चेतनेमुळे आलेलं आहे. आणि आजच्या ह्याच्यात काय म्हणतात की आत्मा चेतना अति सुंदर आहे. कशी आहे? अति सुंदर आहे. नुसती सुंदर नाही आहे. कशी आहे? अति सुंदर आहे. आणि आपण कशामध्ये अडकून पडतो? काम वासनेमध्ये. काम ही जेव्हा वासना बनते त्यावेळेस आपण अडकून पडतो, है की नाही? आणि कितीतरी जन्मापासून आपण हेच करत आलो. मग जेव्हा आपलं वय 40-50 होते, 40-50 वर्षाचं होते, त्यावेळेस 18व्या वर्षी जे आकर्षण असते ते राहतं का? नाही राहत. मग एवढे दिवस आपण हे सगळं केलं, मग त्याच्यामध्ये जर सौंदर्य असलं असतं तर आपल्याला आज तीच फिलिंग झाली असती. पण तसं होत नाही. का नाही होत? कारण वासनेमध्ये सौंदर्य नाही आहे, आत्म्यामध्ये सौंदर्य आहे. म्हणून आत्मरत, आत्म्यामध्ये जेव्हा आपण रममान होतो आपलं मन, तेव्हा आपण त्या अति सुंदर आत्म्याची अनुभूती घेतो. आपण नुसतं सांगितलं, वाचलं, कुठेतरी ऐकलं म्हणजे अनुभूती येईल का? नाही येणार. मग त्यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल, है ना. त्यासाठी साधना करावी लागेल. आता ही ध्यान साधना का करायची? कारण हे ज्ञान आपल्या आतमध्ये उतरलं पाहिजे. नाहीतर जन्मभर त्याच काम वासनेमध्येच अडकून अडकून वयाचे 70-80 वर्ष झाले, शरीर थंड आहे पण दिमाग गरम आहे. अजूनही मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये तेच चाललेलं असतं. तर योगीचं लक्षण काय आहे? शरीर गरम और दिमाग थंड, है की नाही? आपलं हृदय, आपलं मन थंड शांत, आणि शरीर कसं आहे? गरम आहे. गरम म्हणजे कसं आहे? उत्स्फूर्त आहे, चैतन्यमय आहे. आणि ही जेव्हा अनुभूती यायला लागली तेव्हा काय झालं? आश्चर्य झालं, है ना. राजा जनकाला आश्चर्य वाटलं की मी आतापर्यंत कुठे अडकून पडलो होतो. आणि आता मला कशी अनुभूती येत आहे. आणि बऱ्याच जणांची अवस्था अशी असते की ज्ञान मिळून सुद्धा
अनुभूती येऊन सुद्धा आपण त्या कामवासनेमध्ये अडकून पडतो. आता त्याच्यात काही अपवाद सांगितलेले आहेत, पण याचा अर्थ त्या अपवादाला पकडून आपण तसं वर्तन करावं असं नाहीये. हे अजिबात चुकीचं आहे. ठीक आहे नाही. जसं सांगितलं की शब्दांच्या बाबतीत आत्मज्ञानी असून सुद्धा दुर्वासा ऋषी, त्यांच्या तोंडातून अपशब्द येत होते. आहे की नाही. कामवासनेमध्ये सौंदर्य नाहीये हे आत्मज्ञान होऊन सुद्धा विश्वामित्र कामवासनेमध्ये अडकून पडले होते. ममत्व मध्ये चैतन्य नाही, त्यामध्ये सौंदर्य नाहीये हे आत्मज्ञान होऊन सुद्धा व्यासमुनी जे आहेत ते ममत्वामध्ये अडकून पडले होते. त्यांचे जे पुत्र आहेत शुकाचार्य, त्यांच्याविषयी त्यांना खूप आसक्ती होती. हे म्हणजे काय, आसक्ती असणं. पण असे काही अपवाद आहेत, हजारो मधून हे असे काही अपवाद आहेत. तर याच्याविषयी आपण काय हे करणार, आश्चर्य व्यक्त करणार, त्यांची निंदा नाही करायची. आहे की नाही. असे आपल्याला काही जण समजा आपल्या आजूबाजूला सापडले, काही जण असतील तसे, तर त्यांच्याविषयी आपल्या मनात काय असलं पाहिजे, आश्चर्य असलं पाहिजे. है ना. एवढा ज्ञानी माणूस असून सुद्धा तो अशा ह्याच्यामध्ये अडकून पडलेला आहे. तो त्याचा कर्मभोग आहे आणि तो कर्मभोग त्याला पूर्ण कर्म भोगल्याशिवाय त्याची त्यातून सुटका नाही होणार. येस सर, बरोबर आहे. हम्म. बरोबर आहे सर. हा, तो त्याची सुटका नाही होणार त्याच्यातून. आहे की नाही. तो कर्मभोग आहे. पण ह्या कर्मभोगातून लवकर सुटका होण्यासाठी आपल्याला गुरुजींनी दिलेलं आहे, गुरुदेवांनी जे दिलेलं आहे, गुरुनं जे दिलेलं आहे, त्या मार्गावर प्रगती करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या 4-5 लोकांचं समोर नाव घेऊन त्याच्या आड आपण अशी कृत्य करणं चुकीचं आहे. ते आत्मज्ञानी होते, आपल्याला फक्त आत्म्याची ओळख झालेली आहे. अशा प्रकारचा आत्मा आहे, इथे आहे तिथे आहे, ही फक्त ओळख झालेली आहे. पूर्ण अनुभूती आपल्याला अजून यायची आहे. बरोबर आहे की नाही, करेक्ट आहे ना. येस सर. म्हणून मग काही जण प्रश्न विचारतात की मी हे सगळं करतो तरी माझ्यामध्ये अहंकार आहे, माझ्यामध्ये राग आहे, माझ्यामध्ये द्वेष आहे, है ना, माझ्यामध्ये मत्सर आहे. तर गुरुदेव काय म्हणतात की तुम्ही ध्यान करत आहात, मग आता हे सगळं आहे तर माझी प्रगती होते का नाही हे मी कसं ओळखायचं. तर काय सांगितलं की पूर्वी सुद्धा राग येत होता, आताही राग येतो, पण पूर्वी आलेला राग जास्त वेळ टिकत होता, आता येतो निघून जातो. होतंय की नाही असं. म्हणजेच काय, आपल्यामध्ये प्रगती होत आहे. आता ही प्रगती केव्हा थांबेल, जेव्हा तुम्ही हे सगळं करणं बंद कराल त्यावेळेस थांबेल. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर ही साधना, सेवा, सत्संग हे कसं आहे, अविरतपणे चालू ठेवायचं. आपल्यामध्ये होणारी प्रगती कदाचित आपल्याला जाणवत नसेल, पण प्रगती निश्चित होत आहे.
आणि आपण एका अशा ठिकाणी येऊन पोहोचू आपण की त्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल की माझ्यामध्ये हा कसा बदल झाला. मग त्यासाठी आपल्याला काय, आपला संकल्प काय आहे की याच्यापासून दूर जायचं नाही, ढळायचं नाही याच्यापासून. ती प्रगती मला जाणवत असेल नसेल जाणवत तरी काही हरकत नाही. एक दृढ श्रद्धा, एक दृढ विश्वास आपण ठेवायचा की माझी नक्की ह्याच्यातून सुटका होणार आहे. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हा. अजून काय प्रश्न विचारला होता? समाधीचे विचारलं होतं की काही लोक आत्महत्या करतात आणि काही लोक हा, समाधी घेतात. समाधी आणि आत्महत्या. तर गुरुदेवांनी पहिले काय सांगितलं, मैं इसके विरोध में हूं. हे लक्षात घ्या, मैं इसके विरोध में हूं. पण समाधी आणि आत्महत्या दोन्हीमध्ये फरक आहे. जेव्हा समाधीस्थ होतात त्यावेळेस ते, आता मी काही काळ 100 वर्ष 2 वर्ष समाधीस्थ स्थितीमध्ये राहणार आहे, तर तोपर्यंत माझं शरीर टिकणार नाहीये. मग त्यासाठी काय करायचं, तर शरीराला समाधी द्यायची आणि मग त्याच समाधी स्थितीमध्ये बरेच काळ ते राहणार. इथे काय आहे, इथे राग नाहीये, द्वेष नाहीये, कंटाळा नाही, बोज नाहीये. इथे काय आहे, आत्मस्थ होणं आहे. आणि आत्महत्येमध्ये काय आहे की कंटाळून गेलो, राग आला, मग ह्या शरीराचा त्याग केल्यानंतर माझी सुटका होईल. म्हणून आत्महत्या करतो. आणि मग त्यामुळं गुरुदेवांनी सांगितलं की ईश्वरानं शरीर दिलेलं आहे त्याचा सन्मान करा. हा, तेच मग. म्हणून शरीराचा सन्मान करायचा, त्याची योग्य काळजी घ्यायची. आपलं शरीर कोण्याही गैराच्या स्वाधीन नाही करायचं. कारण आपल्याला त्या माध्यमातून, शरीर हे आपलं माध्यम आहे, ज्ञान प्राप्तीचं माध्यम आहे, उगच नाहीये. आपल्याला शरीर मिळालं नसतं तर एवढं ज्ञान प्राप्ती झाली नसते आपल्याला, आहे की नाही? म्हणून त्याचा योग्य सन्मान करणं आवश्यक आहे. शरीर माध्यमम खलु धर्म साधनम. हा. आणि आपल्या शरीराचे जे इंद्रिय आहेत, शरीरेंद्रिय जे आहेत, ह्यांच्यापासून जे सौंदर्य आपण बघतो, ऐकतो, त्याचा आस्वाद घेतो, तर ह्याला काय आहे, मर्यादा आहे. की नाही? एखादं सुंदर दृश्य किती वेळ बघणार आपण? काही वेळ बघणार, त्यानंतर आपण त्याच्याकडे बघत नाही आपण. कशामुळं? कारण त्यांची इंद्रियांची क्षमता मर्यादित आहे. पण आत्म्याचं सौंदर्य जे आहे ते कसं आहे, अमर्यादित आहे. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, अतिसुंदर. ते कसं आहे, अतिसुंदर आहे.
आणि हा सूक्ष्म भाव जेव्हा आपल्यामध्ये स्थित होतो, त्यावेळेस मग आपण हे जे बाह्यतः जे चाललेलं आहे, ह्या सगळ्यामध्ये कुठेही आपण अडकून नाही पडत. कामवासना वाईट आहे असं नाहीये, पण त्याची पकड जेव्हा आपल्यावर येते तेव्हा ते वाईट आहे. मग रात्रंदिवस त्याच विषयी विचार करणं, त्याच विषयी हे करणं, तेच पुन्हा पुन्हा करणं, ही काय झाली? पकड झाली. आता ही पकड कशामुळे येते? तर सुख प्राप्तीची जी आस आहे आपल्यामध्ये, आसक्ती. आसक्ती आहे सुख प्राप्तीची, त्याच्यामुळे होत आहे. हे केल्यानंतर मला सुख मिळेल म्हणून वारंवार तेच करायला लागतो. पण ते सुख किती आहे? काही क्षणापुरतं आहे, आणि पुन्हा आपण त्या सुखापासून वंचित होतो. पण जेव्हा आपण आत्मरत होतो त्यावेळेस कुठल्याही सुखापासून आपण दूर नाही जात, कारण आत्मा हा स्वभावतः सुखी आहे, आणि आपला सुद्धा स्वभाव काय आहे? सुख हा स्वभाव आहे आपला. मग ही अनुभूती जेव्हा आपल्याला येते तेव्हा मग आपण कसे होतो? आत्मस्थ होतो. आणि हे ज्ञान श्रवण करणं, हे ज्ञानाचं मनन करणं कशासाठी? सांगा बरं, कशासाठी? सांगा. आपल्यातलं अज्ञान नाहीसे होण्यासाठी. आत्मस्थ होण्यासाठी, आत्म्यामध्ये स्थित होण्यासाठी. ज्ञान हे आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारं साधन आहे. ज्ञान काय आहे? सीडी सारखं आहे. सीडीची जशी एक एक स्टेप असते की नाही, तसं ज्ञान आहे. पण जेव्हा आपण आत्मस्थ होतो त्यावेळेस तिथे या सीडीची गरज नाही आहे. मग तिथे काय आहे? सुंदरता आहे. तुम्ही बघा ना, एखादं अति सुंदर किंवा सुंदर असं दृश्य आपण बघतो, त्याचं विश्लेषण करतो का हो आपण? नाही. करतो का? सांगा बरं. नाही सर. नाही. फक्त अनुभूती घेतो आपण त्याची, आणि विश्लेषण केलं की त्याचं सौंदर्य नष्ट होत. होते की नाही? हो. हे कुठलं दृश्य आहे? कुठला समुद्र आहे? या समुद्राचं नाव काय आहे? हे डोंगर कुठला आहे? या डोंगरामध्ये धुके कसे आहेत? झाडं का आहेत? हे का आहेत? अनंत प्रश्न घ्या, त्याच्यातलं सौंदर्य सगळं नष्ट होते. होते की नाही? पण जेव्हा तुम्ही बघता हे सौंदर्य आहे, ह्या सौंदर्याची अनुभूती घेता, समोरच्या दृश्याची वाह जेव्हा आपल्या येते त्यास हे प्रश्न येतात का? नाही. आहे की नाही? आणि ती अनुभूती महत्वाची आहे.
छान आहे ना? छान आहे. कुणाला काय प्रश्न असतील तर विचारा प्रश्न.